मला अपेक्षित असणाऱ्या जागांपेक्षा थोड्या जास्तच जागा येत आहेत असं काल रात्रीचा रोज रात्री मॉनिटरिंग झालंय. खूप मोठी फौज फील्ड मध्ये काम करते ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आताचा अंदाज हा 81च्या अगेन्स्ट 65 असा. दोन गोष्टींमुळे हा वाढेल असं माझं मत आहे. कारण उरलेल्या जागांमध्ये मार्जिन फार निगेटिव्ह मार्जिन जास्त नाही. उद्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा प्रवास आहे आणि गेम चेंजिंग प्रवास माननीय मुख्यमंत्री पदांचा बाळाला आहे. ही एक युनिक कन्सेप्ट यावेळेला देवेंद्रजी राबवली. ठाण्यात झालं, नागपूरमध्ये झालं, चंद्रपूरला झालं, 11ला पुण्यात आहे आणि 12ला इथे की ज्याच्यात एका ठिकाणी आता इथल्या ठिकाणी ट्रॅव्हलिंगच आहे. 1000 जणांना प्रवेशिका देऊन नावं काढून प्रवेशिका देऊन ज्याला समाजाचं क्लीन म्हणून एलाइट म्हणून अशा सगळ्यांना निमंत्रण देऊन धनंजय बाळकाचे चिरंजीव कृष्ण महाडिक हे कोल्हापूरच्या विकासावर त्यांचे इंटरव्ह्यू घेतील. समोर बसलेल्यांकडून मध्ये मध्ये प्रश्नही घेतले जातील. शहरातले 40 सभागृह बुक करत होता. त्या 40 ठिकाणी हा इंटरव्ह्यू प्रगट मुलाखत ही लाईव्ह दाखवली. मला असं वाटतं की त्याच वेळेला 1 लाख लोक त्यांच्या पेजवर ते पाहतील पण आणि फॉरवर्ड पण करतील. पुण्यात आम्ही 5 लाखाची दर्शनं लावली. संख्या मोठी ती लोकसंख्या आपली 4,92,000 ही 11ची आहे वाढली असेल. पुण्याची 72 लाखाकडे असा एक खूप अँबिशियस प्रोग्राम आपण करतो. ज्यात पुण्याच्या परवाच्या सभेमध्ये देवेंद्र होतो तर अक्षरशः सोप्या शब्दामध्ये पुण्याची 2047 म्हणजे स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होती त्यावेळेपर्यंत जी विजन मांडली ते अक्षरशः माझ्यासारखा सुद्धा स्तंभित झाला. तरी काय विजन मांडलं? 72 लाखाचं पॉप्युलेशन 1 कोटीपर्यंत जाईल. तर पिण्याच्या पाण्याचं काय, रस्त्यांचं काय, तर पुण्याचे रस्ते त्याच्यापेक्षा उंच होऊ शकत. फ्लायओव्हरची मर्यादा संपली. भुयारी मार्गाची कन्सेप्ट मांडली. पहिला भुयारी मार्ग हा टेक्निकली म्हणा किंवा तत्वज्ञानाने सँक्शन केला. तो शनिवारवाड्यातून बाहेर पडेल आणि स्वारगेटला बाहेर, शनिवारवाडून सुरू होईल, स्वारगेटला बाहेर. अशी एक मोठी विजन कोल्हापूरसाठी म्हणजे प्रामुख्याने कोल्हापुरात अलीकडच्या काळात पूल यावर तर त्यांनी मोठी अमाऊंट सँक्शन केली आहे. 3800 कोटी रुपये सँक्शन केली आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पूल म्हणजे काय, नदीच्या बाहेर तिचं पाणी आहे. हा जो तिचा पुरवठा आहे किंवा ओव्हरफ्लो आहे तो शिफ्ट करणं पाईपलाईन अशी मोठी कल्पना वर्ल्ड बँकेने मान्य केली. सगळं त्याचं एस्टिमेट झालं आणि तो ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वाहून जायला पाहिजे. आपल्याकडे ती गटर सिस्टीम ही वीक आहे आणि त्यामुळे आपला पुन्हा आधी नदी ओव्हरफ्लो होते मग गटर ओव्हरफ्लो, नाले ओव्हरफ्लो असा एक मोठा विषय त्यांनी नुसता मांडल्याने व्यवहारात आणला. त्यामुळे अशा प्रकारच्या कोल्हापूरच्या आयटी पार्क आहे. आयटी पार्क जवळ सँक्शन झालं, जागाही जवळ ठरली, आचारसंहितेत थांबले. त्या आयटी पार्क अशी एक विजन इथला विद्यार्थी बाहेर जाऊ नये यासाठी शिक्षणाचं इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी सगळं आपण आणलं. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आपली 2 झाली, एक विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणि एक विद्यापीठ कॅम्पस सोबत पॉलिटेक्निक कॅम्पसमध्ये. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाला बाहेर जाणं हे प्रमाण आपण खूप कमी केलं. विद्यार्थी नोकरीला बाहेर जाण्याचं प्रमाण कसं कमी झालं. अशी विजन ज्यावेळेला 12 तारखेला देवेंद्रजी मांडतील त्यावेळेला 65च्या 70-72 वेळा खर्च त्याचं कारण त्या 5-6 जागा सुद्धा मी मॉनिटर करतोय की जिथे 100-200 ने म्हणजे एखादा दिवस काहीतरी मेजर ऍक्टिव्हिटी तिथे होते तर पुढे जात आहे, काहीतरी घटना घडते तर मागे जात बस ना. आणि काही संजय राऊत वगैरे